तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल शफल खेळण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग झालाय. झेल आहे तिकडे उडालाय आणि बघा पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. पहिल्या बॉलवरती फलंदाज अक्षय हा फलंदाज बाद होतोय. बघा पहिल्याच बॉलवरती विकेट इथे मिळालेली आहे. अक्षय हा फलंदाज बादून माघारी परतलाय. नव्याने बॅटर जितेंद्र आलाय. जितेंद्र माळी, गोलंदाज अमर भोय याला पण पाहतोय. ते ऑफ साईडला फटका ते केला गेलाय. शतरक्ष गोदे तिकडे बघा थोडासा मिसफील्ड झाला होता, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत या बॉलवरती. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने आता श्री गणेश झालेला आहे. पाहतोय टायगर स्पोर्ट्स बीवीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा अशा या दोन संघादरम्यान इथे आपण ही मॅच पाहतोय. बघा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. ते डॉट बॉल येताना दिसेल. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. आज आपण पाहतोय संतोष कोंब आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर कृष्णा भोईर देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे आपण पाहतोय बॅटचं हेच लागलं होतं बघा तिकडे. नक्कीच झेल हा सुटला गेलाय. झेल ड्रॉप झाला आणि आपण पाहतोय कल्पेश याला इथे जीवनदान मिळालेलं आहे. इथे डॉट बॉल येताना दिसतोय. मात्र झेल जर पकडला असता तर आणखीन एक विकेट इथे मिळाली असती. मात्र हा चेंडू आलाय डॉट. इथे आता आपण पाहतोय ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेलाय. पंचांनी सांगितलंय का चेंडू वाईड असेल. वाईड बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. एक्स्ट्रा रन ही आता खर्च केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. ते आता आपण पाहतोय खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. बघा चेंडू पडल्यानंतर वळण घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन ट्रॅव्हल होतोय. इथे आता आपण पाहतोय अपील झालेली आहे. या फिंगर ऑफ फलंदाज बाद. कल्पेश कोठावले बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद होतोय. जितू आणि अजित आपण थोडंसं लांब लांब बसायचं आहे. जितू आणि अजित आपण थोडंसं लांब लांब बसायचं तिकडे. इथे आपण पाहतोय बघा हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातो तिकडे. शतरक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता. त्याचा फायदा इथे उचललाय जितेंद्र माळी या बॅटरने. पहिले षटक आपण जर बघितलं तर समाप्त झालं. पहिल्या षटकात धावा लागल्या फक्त 2. इथे पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे, मात्र पुन्हा एकदा त्याच्याकडनं झालेली ही चूक, पुन्हा एकदा मिस्टेक झाली त्याच्याकडनं आणि हा चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय 4 धावांकरता.
चला गणेश अजित आपण तिकडे मागे एकाने बसायचं तिकडे. चला थोडस आपण लांब लांब बसायचं तिकडे. ते आपण पाहतोय पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता जितेंद्र माळी याचा, मात्र यावेळेस संपर्क झालेला नाहीये आणि एक धाव इथे मिळालेली आहे. इथे बघा इथे ऑस्टमच्या बाहेर थोडासा हा चेंडू ठेवला गेला होता. बघा प्रेम आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल इथे देखील येताना दिसतोय. धावसंख्या पण पाहतो या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतो या 3 चेंडूंची पॅनल्टी देखील लागलेली आहे बीबी पाडा या टीमला. यावेळेस शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय तिकडे, मात्र शतरक्षक पोहोचतोय. फंबल झालाय त्याच्याकडनं. 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण झाल्यात. बघा खूप चांगली रनिंग बेट विकेट्स ते पाहायला मिळेल, मात्र शतरक्षण खराब झालं आणि 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली होती. या 2 धाव्याने धावसंख्या आता आपण पाहतो 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. गोलंदाज अजित वातास आपण पाहतोय. ते आपण पाहतो या जोरात ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्या झोनमध्ये हा चेंडू होता, मात्र चेंडूची उचली थोडीशी कमी आपल्याला इथे पाहायला मिळाली. बॅट तर भरपूर त्याने जोरात फिरवली होती, वेगाने फिरवली होती, मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण बघितला. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या 14 धावा. 14 रन्स, 14 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. इथे बघा फुलटॉस चेंडू, फायदा तेवढा काही उचलता आलेला नाहीये प्रेम याला, मात्र चेंडू जात आहे स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे तिकडे, फंबल होते पुन्हा एकदा तो शतरक्षक आणि 2 धावा घेण्याची संधी इथे देखील मिळालेली आहे. प्रकाश वातास हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. एक अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय इथे महाजनपाड्या टीमकडून. आपण पाहतोय टायगर्स फूड्स बिपाडा एक मजबूत संघ आहे, मात्र त्या संघाला इथे पूर्णपणे रोखून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय या 16. इथे आपण पाहतोय या यष्टरक्षकाकडनं झालेली चूक. बघा चेंडू तिकडे आपली जागा बदलतोय, धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. इथे फलंदाज तर बाद होतोय, मात्र नो बॉल इथे नक्कीच पाहायला मिळेल. 1+1 अशा 2 धावा असतील आणि त्याच्यावरती झालेला रनआउट. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा 9 चेंडूची हाताळणी झालेली आहे. हा चेंडू आता खेळपट्टीच्या बाहेर पडलाय तिकडे. फ्रीची संधी अजूनही असणार आहे बॅटर प्रेमकडे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसवली गेली. 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आता ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. धावची संधी तिथे देखील निर्माण झालेली आहे, मात्र फेकी खराब झाली. आता ही फेकी नॉन स्ट्राईक एंडकडे झालेली आहे. पाहूया इथे 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय.
चला पुन्हा एकदा 2 वेळा इथे आपण पाहतोय रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. बघा आता आपण चेक करूया पहिल्या अटेम्प्ट मध्ये रनआउट झालाय की दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ते रनआउट झालेला आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. बघा जो दुसऱ्या धावेसाठी जो डायरेक्ट हिट झाला होता तिथे फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे अजित हा फलंदाज बाद झालाय. पालघरवाली पोरी तू दिसस भारी तुवर मी फार प्रेम करी पालघरवाली पोरी तू दिसस भारी तुवर मी फार प्रेम करी प्रेम तुवर मी फार करी जीव तुवर मी फार लावी पालघरवाली पोरी तू दिसस भारी तुवर मी फार थँक्यू चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचं आहे. धावसंख्या आपण पाहतो या 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडच्या बॉलवरती पुन्हा एकदा रनआउट झालेला आहे बॅटर. कृष्णा येतोय. कृष्णा तारवी न्यू बॅटर नाव स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण प्रेम जाधव याला. या षटकातील बॉल किती टाकून झाले तुमकार? फक्त 2च बॉल टाकून झालेले आहेत या षटकातील. इथे आता बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला प्लॉट मध्ये पाठवलंय प्रेम जाधव यांनी. ठोकलाय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. ते पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बघा चांगलं जजमेंट चांगलं झेल तिकडे पकडला गेलाय. चेंडूने उंची जास्त घेतली होती लांबी कमी घेतली. टायमिंग जुळलं नव्हतं आणि अमर भोई यांनी चांगला झेल तिकडे पकडलाय. प्रेम जाधव याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. साईनाथ येतोय. साईनाथ भोईर. प्रकाश वातास या गोलंदाजाने आतापर्यंत जर आपण बघितलं ना तर 2 चेंडू ही नो टाकलेले आहेत. इथे पाहतो या शफल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय आणि हा चेंडू आपण पाहतो या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. 4 धावांकरता. बघा ज्या प्रकारे आपण पाहतो या बॅटर पूर्णपणे शफल झाला होता हा फटका खेळण्यासाठी. आता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. बघा सरळ बॅटने धावा येत होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट हा आत्मघाती फटका म्हणून ओळखला जातो क्रिकेटच्या या पटलावरती आणि आत्मघात करून गेलाय साईनाथ भोईर याचा. साईनाथ हा बाद होतोय. थँक्यू डीजे. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 30 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
बघा 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळायला बाकी असेल. या षटकात फक्त 3च चेंडू खेळायला मिळतील टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा टीमला, कारण त्यांना 3 चेंडूची पॅनल्टी लागलेली आहे. म्हणजे फक्त 3च चेंडू या षटकात इथे खेळायला मिळतील. उपेश येतोय शेवटचे हे 3 चेंडू हाताळण्यासाठी. ते ऑन साईडला फटका ते केला गेलाय. अमर आहे तिकडे, अमर भोई एक जबरदस्त खेळाडू आहे. गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली कामगिरी नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. नव्याने बॅटर मयूर जाधव आलाय. एक यंगस्टर आपण पाहतोय ज्याला या स्पर्धेमध्ये प्रमोट केलं गेलंय 8व्या क्रमांकावरती. इथे आपण पाहतो या जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅटर भरपूर वेगाने फिरवली होती त्याने, मात्र बॅटर बॉलला तेवढा चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये, कुठलाच संपर्क झालेला नाहीये. आणि आपण पाहतोय हा चेंडू आलेला डॉट. आता फक्त शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या 31 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा चेंडू देखील येतोय डॉट. षटकाची समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 31 आणि 32 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि या 24 बॉलमध्ये 32 धावा जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. म्हणजे 8ची सरासरी इथे राखावी लागणार आहे, ती म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमला. चला बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत. चला बॅटर पाठवून द्या लगेच. आपण आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. पहिल्या मॅच मध्ये वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने मॅच जिंकलेला आहे. अबू स्पोर्ट्स खार्डिया संघाला त्यांनी पराभूत केलं. आज जर आपण बघितलं तर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, त्यानंतर वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि त्यानंतर ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव असे 3 संघ आपण इन ॲक्शन पाहणार आहोत या मैदानावरती. आज ब्राह्मणगावातील भरपूर प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला येताना दिसतील. सकाळच्या सत्रात आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक या मैदानाच्या अवतीभोवती आलेले आहेत. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने विजय देखील मिळवलेला आहे.
आता आपण टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि गावदी स्पोर्ट्स महाजनपाडाचा मॅचमध्ये इथे आपण पाहतो या अमर भोये आपला क्लास दाखवत असताना बघा पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलेला आहे. 4 धावा. अमर च्या नावावरती एक अर्धशतक देखील आहे. तो सवर भोये आपण स्ट्राईक वरती पाहतोय. इथे पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळून काढला गेला. मात्र कल्पेश आहे तिकडे. कल्पेश कुठवले चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. चांगलं थ्रो इथे त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक सिंगल धाव. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रति षटकामागे 8 धावाची सरासरी राखायची आहे महाजनपाडा टीमला. इथे आपण पाहतो इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा खूप चांगला फटका देखील खेळला गेलाय. जे पावलेचं बंधन आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. कल्पेश तिकडे थोडासा चुकतोय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील झालेला आहे आणि पाहता क्षणी तिसरी धाव देखील इथे पलून पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळालंय. खूप चांगली फिल्डिंग इथे आपण पाहतोय. फिल्डिंग तर तेवढी चांगली झालेली नाही मात्र रनिंग खूप चांगली इथे पाहायला मिळाली बॅटरची. आणि बघा फिल्डिंग खराब झाल्या कारणाने तिकडे आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. कल्पेश याची बदली आता केलेली आहे ती म्हणजे लॉंग ऑन मध्ये आणि अजित याला आता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तिकडे तैनात केलं गेलंय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बघा. स्विच हिट खेळण्यासाठी माहीर आहे अमर भोये हा फलंदाज. तोच प्रयत्न त्याने केला मात्र बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. 8च्या सरासरीने 32 धावा बनवायच्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 24 धावींची आवश्यकता आहे. इथे आता पुढे सरसावना फटका देखील केला गेलाय. कल्पेश आहे तिकडे बघा. 1 बाउन्स चेंडूला तिकडे फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली कंप्लीट झाली. या एका धाव्याने धावसंख्या आता आपण पाहतो या 9 आकड्यावरती 9 रन्स 9 धावा धावफलकावरती इथे लागले गेल्यात. इथे आता पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागले. यस इथे फलंदाज बाद होईल. अजित वातास याची खेळी आता संपुष्टात येताना दिसेल. अक्षय येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. अक्षय टू अमर. ते पहिल्याच बॉलवरती बिघेट करण्याचा प्रयत्न अमर याचा. आपण पाहतो बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. इकडनं आपण पाहतो आता कमबॅक करण्याची संधी इथे प्राप्त झालेली आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीमकडे. कारण ज्या प्रकारे आपण पाहतो एक विकेट गमावलेली आहे. सरासरी कुठेतरी आता थोडीशी वाढताना दिसेल आपल्याला. इथे आपण पाहतो
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर ठेवला गेला होता. बघा तिकडे बॅटर जर आपण बघितला ना तर पुढे सरसावला होता इथे मोठा फटका खेळण्यासाठी, मात्र त्याच्यापासून चेंडू थोडासा दूर ठेवला गेला होता आणि आपण पाहतोय एक धाव ही एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. इथे देखील अपील झाली होती. बघा ज्या प्रकारे या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये धावा येताना दिसत नाहीयेत. अक्षयचं जे षटक आहे ना त्यात थोडंसं निर्णायक ठरताना दिसेल. धावसंख्या झालेली आहे 12, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 20 धावींची आवश्यकता आहे. आणि तिकडे जर आपण बघितलं ना आता हा मॅच थोडासा कठीण होताना दिसतोय. गावदी स्पोर्ट्स महाजनपाडा टीमसाठी यावेळेस पाहतो आपण चेंडू उंची घेतली, लांबी जास्त घेतलेली नाहीये. प्रेम आहे तिकडे, प्रेम कुठली चुकी करत नाहीये. या मॅचची गोल्डन विकेट अमर भोय बॅक टू द डग आउट, फलंदाज बाद. इथे बघा आता स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि जो नव्याने आलेला बॅटर होता कार्तिक शेलार, त्याने इथे A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार ठोकलेला आहे. लगातो 6, 6 धावा. बघा शेवटच्या बॉलवरती लागलेला तो षटकार, बघा षटक खूप चांगला हाताळलं होतं अक्षयाने, मात्र शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार पूर्ण मॅचचं चित्र पलटलेलं आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कल्पेश आता आलाय आणि कल्पेशाचं स्वागत देखील षटकाराने केलंय. ठोकलाय षटकार. यावेळेस ओपेशच्या बॅट मधून निघालेला 6 धावा आपण पाहतोय. थँक्यू ढीजे. आपण पाहतो या बॅटिंग मध्ये भरपूर कमतरता जाणवली आणि आता बॉलिंग मध्ये देखील भरपूर कमतरता जाणवतोय. टायगर स्पोर्ट्स भिवीपाडा या टीमच्या 8 धावींची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो या शफल आउट करण्याचा प्रयत्न, यष्टांच्या मागे थोडासा मिस्टेक झाला साईनाथ भुईरकडनं आणि ते आपण पाहतो एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. अजूनही मॅच जिंकण्याकरता 7 धावींची आवश्यकता आहे. अमृतजी परेट यांचं जे आगमन झालंय त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. चला यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि विजेता संघ. पाहूया, अजूनही मॅच संपलेला नाही आहे.
इकडे देखील कमबॅक करण्याची संधी आहे टायगर स्पोर्ट्स भिवपाडा टीमकडे. डॉट बॉल आणि विकेट्स हे त्यांना सातत्यानं घ्यावे लागतील. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल तरच इकडे ते कमबॅक करू शकतात. मात्र ज्या प्रकारे ते बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, खूप चांगली बॅटिंग. या सामन्यावरती पकड जी आहे ती पूर्णतः मजबूत केलेली आहे. 26 धावा धावफलकावरती 6 धावांची आवश्यकता आहे. इथे फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतो इथे हाताला गेला. खराब क्षेत्ररक्षण झालं तिकडे. मयूर करणं बॅकअपसाठी 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत तिकडे. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहतो या 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाले. या 3 धावांनी धावसंख्या आता आपण पाहतो या 29 या आकड्यावरती 29 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये 3 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा स्वीप करायचं होतं बॉलला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. मात्र पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. आपण टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाचा या सीझनचा परफॉर्मन्स जर बघितला ना तर तेवढं चांगला झालेला नाही आहे. आणि आपण पाहतोय आज संतोष कोम देखील नाही आहे, कृष्णा भोईर देखील नाही आहे. त्यांची कमतरता ते कुठेतरी जाणवली. आणि आपण पाहतोय हा षटकार इथे येताना दिसतो. या षटकाराने मॅच फिनिश केलाय ओपेश याने.